तर आपण पाहिलं आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाली। यावेळी धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गौरगाव या ठिकाणचे जे शेतकरी आहेत बाळासाहेब माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती माने यांना मानाचं वारकरी म्हणून महापूजा करण्याचा बहुमान मिळालाय। गेल्या 20 वर्षांपासून त्यांची अखंडित वारी सुरू आहे। पत्नीला विष्णू सहस्त्रनाम आणि हरिपाठ तोंडपाठ आहे। या वारकरी दाम्पत्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली आणि शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान कळंब तालुक्यातील बाळासाहेब माने व त्यांच्या बाबासाहेब माने व त्यांच्या पत्नी प्रभावती माने यांना मिळाला आहे। माऊली, काय भावना आहेत? मुख्यमंत्र्यांसोबत आज तुम्हाला महापूजेचा मान मिळतोय। आता त्याच्याबद्दल भयंकर आनंद आहे आम्हाला। त्या मुख्यमंत्र्याबद्दल पांडुरंगाची पूजा होणं म्हणजे महान आमचं पूर्वजांचं आमचं म्हणजे भाग्य आहे आणि जे काय असणारं सर्व साधू संतांचा आशीर्वाद यांना आम्हाला पूजा मिळालेली आहे। आम्ही रात्रीच्या 1च्या आसपास लागलो होतो। रात्री उशीर झाला पालखीला यायला। ती आरती झाली 9:30 वाजेपर्यंत आणि आरती झाली की आम्ही चलत चंद्रभागेत आलो, आंघोळ केली, तडक बारीला गेलो। काय नाही, भगवंताला म्हणलं नामचिंतन मुखातून बंद पडू देऊ नको आणि या जनतेचं जी काय असणारी जी काय कल्याणकर सद्बुद्धी सगळ्याला ते एवढंच बोललेलं आहोत। मावशी, काय भावना आहे तुमच्या? तुम्हाला आज दोघांना विठ्ठलाची महापूजा करायला मिळाली? आनंद वाटतो। पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी करीत होतात, तर आज पूजा मिळाली आम्हाला। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। खरं तर शेतात काम करणाऱ्या माऊलीच्या मुखामध्ये शस्त्रनामानी अशा अनेक अभंगाच्या ओवे देखील आपल्याला मुखोद्गत असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।